मोगलाई मराठ्यांची राजकीय दादागिरी. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून अर्थात 1960 पासून महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर ऐन प्रकारे मराठ्यांचीच पकड असली पाहिजे या दुष्ट हेतूने मोगलाई मराठ्यांनी वागल्याचे अनेक पुरावे महाराष्ट्राच्या राजकारणात सापडतात. एक प्रकारे हा जातीवादच आहे आणि तो जातीवाद मोगलाई मराठे यांनी जाणीवपूर्वक पाळला आहे हे घडलेल्या घटनांवरून स्पष्टपणे सिद्ध होते. 1960 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे बहुतेक मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले आहेत. परंतु मराठा समाजाच्या व्यतिरिक्त झालेल्या मुस्लिम, दलित, ब्राह्मण, ओबीसी मुख्यमंत्री यांना हटवण्यासाठी आणि आंबेडकरवादी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून मोगलाई मराठ्यांनी कसे षडयंत्र रचले आणि त्यांची कारकीर्द कशी संपुष्टात आणली हाही इतिहास मोठा रंजक आहे. 1978 साली इंदिरा गांधी यांनी दिल्लीतून महाराष्ट्रात प्रभारी पाठविला आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नाशिकराव तिरपुडे यांची निवड करावी असा आदेश होता. इंदिरा काँग्रेसच्या या प्रभारी यांनी जेव्हा दिल्लीचा आदेश वाचून दाखवला तेव्हा महाराष्ट्रातील 140 मराठा आमदारांनी बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतला. प्रभारी यांना न जुमानता मराठा आमदार दिल्लीला गेले आणि इंदिरा गांधी यांना ठणकावून सांगितले, आम्हाला बौद्ध मुख्यमंत्री मुळीच चालत नाही. मराठा आमदारांचा पवित्रा बघून इंदिरा गांधी यांनी नाशिकराव तिरपुडे यांची समजूत काढली आणि नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री बनवले आणि मराठा समाजाचे वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून आत्तापर्यंत एकही आंबेडकरवादी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही. हा जातीवाद नाही का? 1980 साली महाराष्ट्र राज्याचे बॅरिस्टर AR अंतुले हे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री झाले. बॅरिस्टर AR अंतुले यांना 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू दिला नाही. त्यांच्या पाठीमागे सिमेंट घोटाळ्याचे शुल्ककाष्ट लावण्यात आले. खरं म्हणजे सिमेंट घोटाळा झालेलाच नव्हता, परंतु अंतुले यांना बदनाम करून त्यांचा राजीनामा घेण्यात आला पाहिजे यासाठी सिमेंट घोटाळा हा बनाव तयार करण्यात आला. तो बनाव घोटाळा शरद पवार साहेब यांनी समाजवादी नेत्यांना हाताशी धरून रंगविला आणि मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना 2 वर्षात घरी पाठविले. आम्हाला मुख्यमंत्री चालत नाही असाच हा प्रकार आहे म्हणून हा जातीवाद नाही का? 1991 साली ओबीसी समूहातील सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनाही 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू दिला नाही. 1992 साली मुंबई दंगल पेटवण्यात आली. त्या दंगलीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने हे संशोधन करून सांगितले आहे की दंगल पेटवण्यात आली. या दंगलीत राजकीय नेतृत्वाचा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होता आणि त्या दंगलीचा ठपका सुधाकरराव नाईक यांच्यावर ठेवून 1993 साली 2 वर्षात सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खाली करावी लागली. आम्हाला ओबीसी मुख्यमंत्री चालत नाही म्हणून षडयंत्रकारी पद्धतीने त्याला घरी पाठवणे हा जातीवाद नाही का? 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी शिवसेनेचे ओबीसी समूहातील छगन भुजबळ हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. त्यांना मुख्यमंत्री बनविले गेले नाही म्हणून त्यांनी शिवसेना सोडली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. ते मराठा समाजाच्या बाहेरचे आहेत म्हणून मराठा समाजाच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दबाव वाढविला. मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला. त्यांना 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आली नाही. 1999 मध्ये 1 वर्षासाठी नारायण राणे या मराठा समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री केले तेव्हा मराठा आमदार शांत झाले. आम्हाला मराठा समूहाच्या बाहेरचा मुख्यमंत्री चालत नाही हा जातीवाद नाही का? 2003 साली पहिल्यांदा दलित समूहातील सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांना केवळ 1 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली 2004 ची विधानसभा निवडणूक पार पडली. काँग्रेस पक्षाला दलितांनी भरभरून मत दिले आणि सुशील कुमार शिंदे यांच्याऐवजी विलासराव देशमुख यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनविले गेले. मराठा सोडून मुख्यमंत्री चालत नाही हे पुन्हा सिद्ध झाले. हा जातीवाद नाही का? महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या 4ही राजकीय पक्षात प्रस्थापित मराठ्यांनी मजबूत पकड बसवलेली आहे.
शिवसेनेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना 1995 मध्ये संधी येऊनही मुख्यमंत्री बनविले नाही. संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी वाहिलेल्या शिवसैनिकाचा हा अंत पाहण्याचा प्रकार आहे. काँग्रेसमध्ये 1978 साली नाशिकराव तिरपुडे यांच्या संदर्भात जे घडले तेच शिवसेनेमध्ये छगन भुजबळ यांच्या संदर्भात घडले. फरक आणि म्हणून हा नवा जातीवाद आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपमध्ये ओबीसी नेते गोपीनाथ मुंडे यांनाही 2014 साली संधी येऊनही भाजपने मुख्यमंत्री बनवले नाही. काँग्रेसमधील नाशिकराव तिरपुडे, शिवसेनेमधील छगन भुजबळ आणि भाजपमधील गोपीनाथजी मुंडे हे जातीवादाचे बळी ठरले म्हणून मुख्यमंत्री होऊ शकले नाही. हेच महाराष्ट्रातील राजकीय वास्तव आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 खासदार सर्वच राजकीय पक्षातील मराठा समूहाचे निवडून येतात आणि ओबीसी टिपून पाडले जातात. हे जातीवादाचे लक्षण नाही का? बौद्ध, दलित, मुस्लिम, ओबीसी मुख्यमंत्री आम्हाला चालत नाही अशा मगरुरीच्या आविर्भावात वागणाऱ्या सरंजामी समूहाला वटणीवर आणण्याचे असेल आणि पुरोगामी महाराष्ट्रातील राजकीय जातीवाद संपवायचा असेल तर बौद्ध, दलित, मुस्लिम आणि ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आपले राजकीय हक्क आणि अधिकार मिळवले पाहिजेत. ही काळाची गरज आहे. आपल्या समूहातील गरीब मराठा बांधवांना सत्तेत शिरकाव करू न देणारे मोगलाई मराठे सरंजामी वृत्ती सोडणार नाहीत आणि सत्तेत ओबीसी, बौद्ध, दलित, मुस्लिम यांना त्यांचा वाटा देणार नाहीत. हे लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येऊन सरंजामी वृत्ती संपवली पाहिजे. ही काळाची मागणी आहे. जय भीम. भास्कर भोजने.